यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची उज्ज्वल पिढी आज घडते आहे आणि चाफेकर कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयासाठी शिक्षक पदावरती जे विराजमान आहेत आणि खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून चांगलं व्यक्तिमत्व मायकोप रत्न वंदेश पाटील यष्ट्यांच्या मागे ॲज अ कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवा. गोलंदाज रोहित. मयूर. ऑल राईट. जिथे आपण पाहतात मयूर हे गोलंदाज दाखल झालेत. नितेश आम्हाला पाहायला मिळतात जे सध्या पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं आता स्कोर कार्डला सुरुवात होते. इथे फटका चांगला खेळला आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर जिथे नितेश होते आणि त्यांच्यापासून बॉल दूर राहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. या चौकाराने आता धावफलक वेग घेतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 5. खूप चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले जे म्हणजेच नितेश यांचे. एक बॉलचा खेळ झाला. 5 धावा. फलंदाज राहुल आहेत आणि राहुलच्या साथीनं आदर्श यांना आपण पाहतायत. पहिला बॉल वाईड आला. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तदनंतर आता सिंगल वीरेंद्र गोटू यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. एक चांगले गोलंदाज अजय पाटील सारखा एक दिग्गज फलंदाज आहे. जितू हाही एक अनुभवी खेळाडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतात कॅच टिपण्याचा प्रयत्न केलाय जिथे आपण पाहतात आता इथे डॉट बॉल येतोय. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतात 3 बॉलचा खेळ परिपूर्ण होतो आणि धावसंख्या फलकावरती 6. फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉलला फील्ड करतील. तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा या धावफलकावरती आहेत. यस पाटील नेटवर्कची टीम आता जोडते पुन्हा एकदा. चार बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 7 आहेत. इथे देखील आता एक्स्ट्रा मध्ये ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या जर तपासून आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. इथे देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण जितू यांचं. धावसंख्या जर आपण बघितली तर इथून सिंगल आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 9 वरती. 5 बॉलचा खेळ झालाय. रत्नदीप चषक 2026 ची ही रात्र दुसरी. फटका खेळलाय जरूर हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक बॉक्स विकेटच्या स्वरूपानं. फलंदाज बाद. गॉड. या सामन्यातला विजयी संघ आई भवानी धनसार या संघासमोर 2 हात करताना बघायला मिळेल. विदाऊट प्रॅक्टिसनं खूप चांगला खेळ दाखवला आई भवानी धनसार या संघानं. शुभमची बॅटिंग, हर्षदची बॅटिंग, अमोलने देखील चांगली साथ, कौशल भोईर यांचं षटक, जितेन भाई आणि देखील चांगली गोलंदाजी. शुभमनं ऑलराऊंडर परफॉर्मर दिला आणि जिथे आपण पाहतात या सामन्यामध्ये विजयाचा शिक्का मुहूर्तब सातपाटी बी या चांगल्या बलाढ्य संघावरती मात करत असताना धनसार संघाला आपण पाहिलं. सध्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अजय पाटील उंच पुरा असा एक सिनियर क्रिकेटपटू श्रीराम मायकोप अर्थात मायकोप बी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजय यावेळेला अजयचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 रन्स. 10 धावा धावफलकावरती. इथे फटका तर खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तद्वरती आपण पाहतात पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि इथे खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांची मदत घेत असताना काय होईल. हिमांशु सिंग बिझी होतील आणि तदनंतर आपण पाहतात चेंडू हाताळला होता. फटका जरूर खेळला आणि तदनंतर आपण पाहतात फेकी आली. फलंदाज इथे आपण पाहतात ऑन स्क्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. OUT आउट. ते रन आउट मध्ये फलंदाज बाद होत आहेत आणि निश्चित स्वरूपात अक्कू आपल्याला पाहायला मिळतात. आज खूप चांगले पंच अनेक वेळा आपण त्यांना पाहिलेले. साथीने जुगल आहेत. अंडरआर्म क्रिकेटची मी म्हणेन त्यांची पहिली स्पर्धा असावी.
आणि त्यामध्ये जिथे आपण पाहतात स्पर्धा तर जरूर केल्यात, परंतु या पालघर विभागात वेऊरचं हे चषक आपल्याला पाहायला मिळतं. 10 धावा या फलकावरती आणि 2 गडी बाद. इथे देखील सॉफ्ट हँड जिथे आपण पाहतात फटका खेळलाय. मायकोप संघ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या ड्रेस कोडमध्ये. श्रीराम मायकोप या संघाच्या नावानं अनेक वर्ष क्रिकेट खेळत आले आणि तदनंतर ज्यावेळेला ए बी टीम जेव्हा झाल्या त्यावेळेला साई दर्शन संघाला मायकोप ए नाव मिळालं आणि मायकोप बी हा श्रीराम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आपण पाहतायत यष्टीरक्षण वंदेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. इथे देखील फटका तर खेळलाय नरम हातानं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 धावा. 4 बॉलचा खेळ होतो आणि 12 धावा या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे अजय पाटीलचा चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या इथून एक आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 13. रत्नदीप चषक 20-25 ची ही दुसरी रात्र. फटका तर खेळला जरूर जिथून सिंगल मिळते आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कॉर्पियन बोईसरा संघ 14 वरती जाऊन पोहोचतोय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 14 आहेत. एका बाजूला ओम आणि प्रभात हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 वाजून 13 मिनिटं झालीत. जवळपास आता 2:30च्या सुमारास आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान चेंडू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सध्या विशाल हेही नाव चर्चेतलं आहे. ज्यावेळेला मायकोप बी संघाचा संघ नसतो त्यावेळेला मायकोप ए संघाकडनं मनीष भोईर यांच्या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतात. आणि आता गोलंदाजी मार्कवरती वेगाचा राजा ज्याचं नाव आहे तो म्हणजेच विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे व्हाईट बॉलची मागणी केली. आता यष्ट्यांच्या मागे अजय पाटीलला मात्र इथे संधी मिळते. इथे देखील फटका तर खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. क्षेत्ररक्षक बघायला मिळाले ते म्हणजेच मनोज, एक युवा मायकोप मधनं स्टार आपल्याला पाहायला मिळतोय मनोज. कारण अंबाला या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे संपूर्ण मायकोप क्रिकेटमध्ये. आता इथे पंच व्हाईट बॉल दर्शवतात. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 धावा धावफलकावरती. 17 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत फटका तर इथे निश्चित स्वरूपात चांगला होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता इथून आपण पाहतायत चांगली गोलंदाजी विशाल यांची. वाह काय फटका खेळला. तिथे वंदेश पाटील क्षेत्ररक्षक बघायला मिळाले आणि तो बॉल फील्ड करत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ. वंदेश पाटील ऑन स्क्रीन. श्रीराम मायकोप या संघाकडनं एक अनुभवाचे खेळाडू तेही आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच चांगला चेंडू. आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच कसला रिव्ह्यू आहे हा व्हाईट बॉल साठी.
चांगला चेंडू, जिथे आपण पाहतायत स्पर्श झाला फलंदाजाला आणि जिथे आपण पाहतायत हा ऑन स्क्रीन आपण पाहताय चेंडू पडल्यानंतर ज्या वेळेला ब्लस झाला आणि भरपूर बाहेर निघताना आपण पाहिला. आता 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 धावा, हे तिसरे षटक. आता हा बॉल इथे आपल्याला वाईट बघायला मिळाला. व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 5. इथे देखील आपण पाहतायत लेग बाईचे संकेत दिले आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय, तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. आता येणारे जर तपासून पाहिले तर 6 बॉलचा खेळ बाकी असेल. या 6 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होईल? स्कॉर्पियन बोईसर एका बाजूला, मायको बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मनोज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा असा हा गोलंदाज मनोज, याला मात्र इथे संधी मिळते गोलंदाजी करण्याकरिता. पहिलाच बॉल मनोज यांचा, फलंदाज इथे षटकार मारत बाद होत असताना गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास दाखल झालेत. यावेळेला आपण पाहू शकाल निश्चित स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं 21 धावा या धावफलकावरती आहेत. दोन बॉलचा खेळ झालाय. इथे तिसरा चेंडू देखील पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न करतायत परंतु इथून धावा काही येत नाहीत. फटका इथे देखील खेळला आणि तो फटका सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं फलंदाज इथे बाद होतील. चांगली गोलंदाजी मनोजने आतापर्यंत या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 21. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग करिता नवीन फलंदाज दाखल झालेत. दीपक आलेत आणि आता अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. रत्नदीप चषक 2026 चा हा एक सुंदर असा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. या षटकातील पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू. अगदी आपण पाहतात आता या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. मनोजने देखील चांगली गोलंदाजी केली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड करतील आणि इथे 4 षटकांचा खेळ देखील संपतोय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 21. 22 धाव्यांचं टार्गेट आणि 22 धाव्यांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मायकोप संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करिता उरेल आणि स्कॉर्पियन हा संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मायकोप संघ आपले फलंदाज रेडी करा आणि स्कॉर्पियन बोईसर संघाला विनंती करेन की आपण आपली फील्ड अरेंज करून घ्या. या सामन्यातला विजयी संघ आई भवानी धनसार या संघासमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे.
या वेळेला आपण पाहतायत आता 22 धावांचं टार्गेट आणि एका बाजूला अजय पाटील आणि त्यांच्या साथीनं नितेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला नितेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक यांना आपण पाहतायत. षटक क्रमांक 1 मध्ये दाखल झालेत. मायकोप बी म्हणजेच श्रीराम मायकोप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने सुरुवात करतायत या मॅचला. धावसंख्या 1 ने आकार घेत स्कोर कार्डला इथून श्री गणेशा. धावसंख्या फलकावरती 1. 22 धाव्यांचं एक माफक टार्गेट ठेवलं अजय पाटील. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. खूप चांगल्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि आता आपल्या पुन्हा एकदा घरच्या संघाकरिता सज्ज होत असताना इथे देखील लेग बाईटचे संकेत पंच दर्शवतील आणि धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. मायकोप बी आणि स्कॉर्पियन यांच्यातला हा सामना रत्नदीप चषकाचा अगदी शेवटचा मॅच हा आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या राऊंडचा. सेन्सिबल क्रिकेट. अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता तरी देखील नितेश कुठलाही मोठा प्रयत्न करत नाहीये. त्यांना माहिती आहे की 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 22 त्या अनुषंगानं या मॅचला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणं आहे. फटका तर जरूर खेळला फुलरलेनचा बॉलवरती आणि तिथे आता डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा ह्या धावफलकावरती आहेत. उर्वरित जर आपण तपासून पाहिले तर 2 बॉल या षटकातले येणे बाकी असतील. दीपक यांना आपण पाहताय जे सध्या गोलंदाजी मार्कवरती. एक लेग बाईटच्या स्वरूपानं धाव आली. अप ट्रॅकरचा बॉल होता. बाईटचे संकेत दिले पंचांनी आणि इथून सिंगल मात्र परिपूर्ण होते. 5 बॉलचा खेळ झाला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 4. चेंडूंचा विचार केला तर आता अगदी शेवटचा बॉल बाकी. 22 धाव्यांचं एक छोटं टोटल आपल्याला पाहायला मिळाली. लहान टोटल झाली स्कॉर्पियन संघाची. परंतु आता येणाऱ्या काळात जर तुम्ही विकेट मिळवले तर या मॅचमध्ये पारडं जड होऊ शकतं. जर आणि तर क्रिकेटला मॅटर करत नाही. फटका खेळलाय. रनआउटची संधी आणि जीवाच्या आकांतेनं 1 रन इथे आपल्याला पाहायला मिळाली. परिपूर्ण होते. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर रंचेसमध्ये 5 धावा बिनबाद. एका बाजूला नितेश आणि नितेशच्या साथीने अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप करा. यानंतरचा सामना एका बाजूला आई भवानी धनसार आणि या सामन्यातला विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज. गोलंदाज ओम यांना आपण पाहतायत जे सध्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. ओम फटका तर जरूर खेळलाय. सिंगल मात्र मिळते. फेकी येईल तदवरती सिंगल इथे परिपूर्ण होते आणि धावसंख्या 1 ने आकार घेत 6 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धाव्यांचा टार्गेट. आता अजय पाटील काउंटर अटॅक कडे जातील का याही गोष्टी आहेत. शॉर्ट बॉल. त्या शॉर्ट बॉलवरती नाही आक्रमण करता आलं अजयला. अगदी ताकद लावली होती. या मॅचमध्ये आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज असा सामना. एका बाजूला मायकोप बी आणि एका बाजूला त्यांच्या विपक्षात स्कॉर्पियन. बोईसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या आगामी काळात डेंजरस बोईसरची ही स्पर्धा 5, 6 आणि 7 फेब्रुवारी. 50,000 त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. अंडरमला आता खऱ्या अर्थाने सुखाचे दिवस का उल्लेख आम्ही करतोय. मोठा फटका तर खेळायचा प्रयत्न केला अजयनं आणि आता इथे बाद होत आहेत. गॉन. आता नवीन फलंदाज मनोज आलेत.
एका बाजूला नितेश एक्सपिरियन्स खेळाडू, एका बाजूला यंग युवा असा खेळाडू मनोज आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडे खूप चांगली गुणवत्ता आहे. अगदी कमी वयामध्ये मायकोप क्रिकेटमधनं हा लखलखता तारा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या वेळेला भरपूर कौतुक झालं आणि पहिल्याच बॉलवरती मिडल स्टंप वाकत असताना फलंदाज मनोज बाद ठरवून गेले की सिंगलच खेळीन आणि इथे सेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता मनोज बाद होत असताना गॉन. या वेळेला नवीन फलंदाज जितेंद्र जितू हे फलंदाज दाखल झालेत. षटकातील बॉलचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा ह्या धावफलकावरती आहेत. बॉल आहेत 14 बॉलमध्ये रन करायचे आहेत 16 या मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र आता स्ट्रायकिंग एंडला, जितू इथे देखील आपण पाहतायत 22 धावांचा सामना देखील चांगला गरम केला, तो म्हणजेच स्कॉर्पियन या संघानं. एका बाजूला मायकोप बी आणि एका बाजूला आपण पाहतायत संघ आहे तो म्हणजेच स्कॉर्पियन. रत्नदीप चषकाची ही दुसरी रजनी. वेळेचा विचार केला 2:30 वाजलेले आहेत, 2:30 वाजून गेलेत आणि उद्या सुपर 8 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला खेळलाय, नितेशच्या बॅटमधनं येतोय, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार 4. बावीस धावा या धावफलकावरती आहेत. सध्या आता जे टार्गेट आहे चेस करण्याकरिता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. जे 22चं टार्गेट ठेवलं पहिल्या डावात स्कॉर्पियननं, आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 11 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती रामशेखर. चांगलं क्रिकेट जितेंद्र आपल्याला पाहायला मिळाले. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना इथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. नितेशनं एक चौकार जरूर चांगला खेळला. 5 बॉलमध्ये 8 धाव्यांवरती ते आत्तापर्यंत बॅटिंग करतात. सध्या 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. त्या म्हणजेच 10. 11 बॉल 10ची गरज. श्रीराम मायकोप बी या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय जरूर, कंट्रोलमध्ये आले, कारण मोठा फटका जर इथे बॅट जास्त जोराने नशीब स्वरूपात त्या फटक्यावरती खेळले असतात तर कदाचित षटकार जाण्याची दाट शक्यता. त्या अनुषंगानं अगदी योग्य वेळेत बॅटचा फ्लो कमी केला आणि फक्त जेंटल पुशच्या सहाय्यानं सिंगल मिळवली. आता बॉल आहेत 10 आणि 10मध्ये रन करायच्यात 9 या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार होत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. जितू यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. सिंगल डबलचे मॅच अगदी सहज रीतीनं अनेक वेळा आपण पाहतायत मायकोप बी या संघाकरिता जितू यांनी चांगलं क्रिकेट दाखवलेलं आहे. नऊ बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्यात ते म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी 8. इथे जर आपण पाहिलं तर फटका जरूर मिस टाइम झाला होता. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने आता धावसंख्या फलकावरती 15. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी ते म्हणजे 7. 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. एका बाजूला मायकोप बी आणि एका बाजूला स्कॉर्पियन. जर इथून 30 ते 35 धावा असत्या तर मॅचमध्ये स्कॉर्पियन बोईसर संघ देखील एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला असता. आता देखील या मॅचमध्ये बॅलन्सिंग आहे.
कारण इथून जर 1 ते 2 विकेट सलगमध्ये आले तर हे 8 बॉल 7 रन देखील थोडेसे कठीण होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये काय होईल याचा नेम नाही. आता तो विकेट इथे मिळाला. अल्टी पल्टी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे जितू चुकी करतायत. गॉन. मायकोप संघाचे जर आपण उल्लेख केला तर 3 गडी बाद झालेत आणि स्कॉर्पियन या संघाचे 5 गडी बाद झालेत. आता 7 बॉल आणि 7 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये वंदेश पाटील, एक दिग्गज क्रिकेटपटू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, मायकोप रत्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जो मी मगाशी देखील उल्लेख केला, एक आदर्श शिक्षक महाविद्यालयामध्ये चाफेकर कॉलेजमध्ये इंग्लिश सब्जेक्टसाठी जे मात्र कार्यरत आहेत तेच वंदेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 7 धावांची गरज असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला खूप चांगला फटका. वंदेश पाटील एका चौकारानं या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा आपल्या संघाला पुढे घेऊन येतोय. 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजे फक्त या मॅचला जिंकण्यासाठी 3. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला आई भवानी धनसार आणि आता हे 3 धावा डिफेंड करणारा संघ बघायला मिळेल की 3 धावा चेस करताना मायकोप संघ बघायला मिळेल. 3च धाब्यांची गरज. नितू नितेश यांना आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होताना बघायला मिळतील. काही गरज नव्हती. जिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, अगदी पिचवरतीच तो बॉल ठेवला आणि तदनंतर आता फलंदाज वंदेश हे मात्र इथे बाद झालेत. नवीन फलंदाज रोहित. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज. 22 धाव्यांचा सामना देखील अगदी शेवटच्या षटकामध्ये चित्तथरारक मुवमेंटला आता पोहोचलाय. कारण सिंगलचा जो प्रयत्न राहिला नितेशचा त्यामध्ये वंदेश पाटील हे बाद झाले. आता रोहित आलेत, एक चांगले फलंदाज तेही आहेत. 4 विकेट तर बाद झाले तिथून मायकोप बी या संघाचे. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 3ची गरज. 4 गडी बाद झालेत मायकोपचे, 5 गडी बाद झालेत स्कॉर्पियन बोईसरचे. यावेळेला इथून रोहितने खेळला चौकार आणि विजयाचा इथे झेंडा रोवला या मायकोप बी. आणि एका बाजूला आई भवानी धनसार. आपण यायचं आहे टॉससाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या मॅचचे राहिलेले आहेत मनोज, ज्यानं 1 षटक 1 रन आणि 2 विकेट घेतले. ते मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत मनोज या मॅचमध्ये. चला या नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी देखील, जिथे एका बाजूला आई भवानी धनसार आणि एका बाजूला आपण पाहतायत मायकोप बी श्रीराम मायकोप. थँक्यू. चला टॉस लगेच आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत तर आपण टॉस
त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचा